यंदापासून सांगतोय, आज शब्द लिहून घ्या मित्रांनो, यंदापासून राजेश भाऊ नमनात गातोय. अरे मी येणार आज एवढ्या शक्तिवाल्यांच्या गर्दीत या मुंबई रंगमंचावरती मित्रांनो 14 कार्यक्रम लागलेत. आजचा करतोय तो 8 वाजून 6 बाकी आहेत. येणार मी ही लोक काय ठेवणार येडी आहेत? तुम्ही मोठे शहाणं फक्त मला सांगणार तुमचं 25 लागलेत. अरे तुरेवाला कोण जिताच नाही राहिलेला, पण शक्तिवाल्यांच्या गर्दीत 14 राजेश भाऊ लागले आहेत. राजेश भाऊ येडाय आणि म्हणतात नाच खोटीला बुवा. अरे अशा धमकी आहेत ना मला नाही द्यायच्या. नाच खोटीला 7.5 असा ज्यांचा लावला ना तुमच्या 6.5 पिढ्या खाली यायला लागतील. राजेश भाऊचा नाच खोटीला माहिला बुवा. एवढा हलका वाटला, एवढा हलका राजेश बुवा तुम्ही बोलून. आणि मला काय म्हणायचं मित्रांनो, माझा नमनाला विरोध आहे काय? माझा विरोधच नाही, पण आयतं क्रेडिट ह्या माणसाला काय घ्यावं? वर्षाच्या 12 महिन्याची पोरं अशा नमनासाठी बरोबर मारताय, कामाची नोकरी धंदे सोडून जागरण करून नमन करताय, त्याचा क्रेडिट ह्या माणसाने घ्यावं आणि कुणी द्यावं? एवढा कोण बुवा तुमचा बांधील नाही राहिलेला. आणि राजेश भाऊ तर नाहीच नाही बुवा. आणि राहिला मुद्दा बुवा माझा नाच खोटीला लावायला, अख्खा तुमचं खानदानी तर उतरायला पाहिजे बुवा. कारण मी अशा टोक्या धमक्या देणाऱ्यांना माझी भीक पहिला टाकत बुवा. आणि म्हणून विषय आहे प्रश्न उत्तराचा. चला, कारण काय मित्रांनो, लोक म्हणतात टाळ्या वाजवत नाहीत, लोक म्हणतात शिटे वाजवत नाहीत. मला बुवा त्याची गरज पण नाही. आज ही लोक काय तुमचं इथे एकटं पासलं नाही पडलं बाय, तिथं कुठेतरी थोडाफार राजेश बाबांना थरीचा वाटा असेल ना बुवा, म्हणून हाऊसफुलचा बोर्ड लागलाय. एकटं पासलं पडलं काय रे बोराणो? राजेश खरं सांगा मित्रांनो, माझी काय पहिली बारी तुम्हाला आवडली नाही काय रे? आवडली नाही? मी कुठं म्हणते मी राहुल देशपांडेचा भाव आहे? मी कुठं म्हणते मी लता मंगेशकरांचा मावस? अरे पण मला अभिमान आहे. आज माझी नावं तुम्ही कुठल्या माणसांसोबत जोडून घेऊन ठेवलं बघा बुवा. हाय राजेश बुवा, हा राजेश बुवा. काय 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 ह्याचा आणि त्याचा नॉनसेन्स श्याम भाई या टाकीने उतरून बुवा म्हणू शकतोय. आणि सांगून गेलो ना 1 महिन्यानं बारीच्या बहिणा मला पण आज बघायचंय. तू कोण आहेस नक्की बुवा? आईस कोण? 25,000 रुपये सुपारी तेवढाच बोलायचा. 25,000 एवढाच बोलायचा बुवा. 26,000चा वरती आकडा वाढवायचा नाही परत, नाहीतर श्याम नाहीसा करून टाकेल बुवा. म्हणून म्हणतोय एवढं मोठं शाहीर नाही. माझ्या गाण्याला उत्तर दिलं, माझ्या गवणीचा भाग दिला. चालीच येत नाहीत, काय करतील? आल्या फक्त गावं दाखवत असं गण म्हणतात. माझा चुकीचं काय रे बरोबर? माझा गण तुम्हाला आवडला नाही? आवडला नाही? अरे निर्गुण निराकार जो अंगसंग बसला आहे, जळी शळी काष्टी पाशानी, जो अव्यक्त निराकार आहे, अव्यक्त निराकार त्याचा रूप, ज्याला आकार नाही, ज्याला रंग नाही, ज्याला उकार नाही, त्या गणपती बाप्पाचा गण राहिला. तुम्ही चुकाच काढा, गेल्या वर्षी बोललो ना. आणि आता पण ते कोकणाच्या गाण्यात चूक करतायत. म्हणतात तुम्ही 14 द्यायचा विषय. हे भावनो, तुम्हाला कोकणाचं गाणं राजेश भाऊचं आवडत नाही? आवडत नाही? अरे 4 महिन्यात 2 मिलियन क्रॉस झाले. लोक ईडी आहेत, तुम्ही मोठं शायनं म्हणून टोपी घालत नव्हतं. हे टोपी घालून लोकांना टोप्या लावताय, पण आता घातलंय. काल सांगितलं ह्या टोपीचं क्रेडिट घ्यायचं नाही. आता किती मनुष्य बियाड गाडी टोपी घालाय म्हणतात. लाज कसली आता घातले ना. आता कसा दिसतोय? कसं दिसतोय रे पोरांनो? ह्याच्यापेक्षा तरी बरा दिसतोय. आणि म्हणून चला आता विषय कसा आहे तो ऐका बुवा. कधी मी काय मागाशी म्हणतात ना, काय म्हणतात तुम्ही अंगा ओढून घेता. मला पण आता बघायचंच आहे. मी पण म्हटलं आपला जाऊ दे आपला. म्हणजे तुम्ही दुसऱ्यांच्या चुका काढायच्या, बरोबर ना? तुम्ही दुसऱ्याला नावं पुढे ठेवायची आणि तुमच्या चुका आम्ही नाही काढायच्या. म्हणजे आम्ही येड, आम्ही येड. पण तुम्ही 25,000 रुपयात बारी करताय, मी आज गावावर 30,000 रुपयात आलोय. तुमच्यापेक्षा 5,000 रुपये राजेश भाऊ जास्तच आहेत बुवा. आहेत ना? आहेत ना? 12 25 करा, 30 करा. राजेश भाऊला पण 14 आहे. तुमच्यापेक्षा 11 कमी आहेत. पण का? तुरावाला कमी नाही. शक्तिवाल्यांच्या गर्दीत 14 बाऱ्या करणार राजेश भाऊ शक्तिवाला पण येड आहेत लोक, ठेवणारे येड आहेत. आज प्रत्येक बारी हाऊसफुलचा बोर्ड लागतोय, लोक बघा येणारी येडी आहेत. आणि तुम्ही मोठं शान, तुमची आग नाही, तुमची हो द्या, तुमची पिवळी हो द्या, खाली लाल हो द्या, मला फरक नाही बुवा त्याच्याशी. आणि मी सुमानत पण नाही बुवा तुम्हाला. हे पण तुम्हाला सांगतो, अरे वयाच्या 30व्या वर्षी, वय वर्ष आहे माझं 30, तुम्ही हा म्हणलं 42 आणि 43 वर्षाचं. वयाच्या 30व्या वर्षी या माझ्या रसिक मायबापाने राजेश भाऊला नावा रूपाला आणले. काय पाहिजे? नको मला टाळ्या शिट्ट्या, नको मला टाळ्या शिट्ट्या. वयाच्या 30व्या वर्षी नावा रूपाला आलेला पहिला शक्तिवाला शाहीर आहे, त्याचं नाव आहे बुवा राजेश टिकल. आणि काय झुमतो? तुमच्या उडतो म्हणून, तुमच्या उडतो म्हणून तुम्हाला झुमतो आता राजेश बुवा. आणि उडत राहणार बुवा अजून. जेव्हा जेव्हा माझ्यावरती याल तेव्हा तेव्हा तुमच्यावरती जवळ उडणार नाही बुवा. नांगरा सकट बैल घेऊन चालणार बुवा तुमच्यावर. म्हणून माघार घेणार नाही बुवा कुठंच. अर्ध्या गुरुचा बाडगा चाला नाही बुवा. औसाला पाठ गेला जातीवंत गुरुचा चालाय बुवा. आणि म्हणून बसण्यात आलेला आहे ऋषिकेश जगदीश राऊत दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक.
राजसाहेबांचं गाणं झालं पाहिजे. त्याच्यामध्ये महेश कांगणे यांच्या माध्यमातून खास राजेश बुवांच्या आवाजासाठी रोख रुपये 1,500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. शाहीर मानाचा मुजरा करतो. ईश्वरी योगेश थेराडे ताईंच्या माध्यमातून राजेश बुवांच्या आवाजासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. ही लोक येडी आहे, ही येडी आहे बक्षीस लावणारी. तुम्ही मोठं शहाणं 10,000 आलं, 20,000 आलं, आग लागली, मशाड पडला, गावलं उशा बुवा. आणि म्हणून विषय आहे महत्वाचा मित्रांनो. म्हणतात आज मला तापवून, मला पण नाही तापवलं बुवा. रात्री पण मित्रांनो होतं सांगत रंगदेवी शपथ लोका थुकली यांच्यावर. हे लागलं मंगलाष्टक बापडे कसं आहे, हे बारीक आलं, हे आज कमाल केली. रात्री मंगलाष्टक गात होतं तिथं. मी 10 मिनिटं यांच्यावर जास्तच घेणार, मला थांबू नका. त्यांना आयोजकांना सांगायला लागलं बारी देऊन बारी बंद करा म्हणून. आता मी बरोबर त्यांना टायमिंग ठेवतो, त्यांचा बरोबर कधी कसा कधी पट्ट्यात कार्यक्रम करतो फक्त बघा तुम्ही. बक्षीस आलेलं आहे. या ठिकाणी कथा आहे अमर या प्रेमाची, वेडी राधा या घनश्यामाची. दादांच्या माध्यमातून खास सक्षम संदेश भावे कोंडिवली खेडगावचे सुपुत्र दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचा पारितोषिक मानाचा मुजरा करतो. राहिला मुद्दा प्रश्न उत्तराचा. रात्री शाहिरांना विषय दिला. मी काय म्हटलं, तर तुम्ही प्रिंट छापली ना, मग त्याच्यावर काय तुमची शाही संपली त्यालातली? तुमची नाही तर दुसरी बाजूच्याची घ्यायची. त्याच्यावर लिहायचं ना वरती की बाबा भूमाता आणि आहे ना भूमाता गौरव गाथा, यातलं आमचं उत्तर आहे. हे तुम्ही बाजू 5 वाऱ्यांना दिली नाही, आजच कशी दिली मग? म्हणजे माझं उत्तर काय रात्रीचं चुकीचं होतं? या ठिकाणी सरितास दीपक वेले, सरीज कोको, वेडी झाली राधा तुझ्यासाठी. बक्षीस आलेलं आहे 551 रुपयाचं शाहिरी मानाचा मुजरा. बघा आता म्हणजे मला भीती पण वाटते. आले लोकांना पण म्हणते याला बक्षीस लावणार येड आहे, ते लोकांना पण बोलायचं मी नाही करायचं. एवढा शाना भाऊ आहे हा, एवढा मोठा शाना भाऊ आहे. विषय कसा बघा मित्रांनो, रात्री यांच्या विषयाचं उत्तर दिलं, आजही विषयाचं उत्तर देतो. रात्री म्हणतात विषयाचं उत्तर बघा, माणूस किती आहे बघा. म्हणजे मित्रांनो बघा, एखाद्याला शेंडी कशी लावायची, उत्तर दिल्यानंतर म्हणतात, म्हणजे बारी संपल्यावर येऊन सांगतात वा तो काय माहिती विषय, त्याच्यात आमचा उत्तराचा एक भाग कसा आहे की राजा त्याचा परिवार आणि देवानं वरदान दिला. मग आधी काय तोंडात तुमच्या काय कोणाचा अडकला होता सांगायला? आणि आज तुम्ही देता वय मला खाली लिहून भूमाता आणि गौरव गाथा. तुमची गाथा आणि तुमचा आहे ना तुमचा याड कसा काढतो बघा भाऊ. आज विषय आहे शाहिरांच्या विषयाचा आजही उत्तर देतो मित्रांनो. तुमच्या सर्वांच्या साक्षीनं आणि खातीदेशी उत्तर देतोय बुवा. मान्य करा अगर करू नका, कारण तुम्ही काढता वाईट सगळ्या पळ वाटायचं बुवा. मी आजही सांगतोय, छातीला बोट लावून सांगतोय, तुमच्या विषयाचं उत्तर राजेश भाऊंनी कालच सोडलंय, पण तुम्ही मान्य नाही करत. तुम्हाला कमीपणा वाटते बुवा उत्तर मान्य करायला. पण आज तुम्हाला सांगतोय, आजही तुमच्या विषयाचं उत्तर मित्रांनो उत्तर आहे का? शाहिरांचा विषय, शेती करताना कमरेला आकडी कोयती बांधून तू नांगर धर, म्हणजे तुला, तुझ्या जोताच्या बैलांना, तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या त्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही, असं नांगरी बळीराजाला कोणी वरदान दिलं ते सांगा. खाली टीप आहे, ग्रंथसंदर्भ भूमाता रहस्य कथा. आज टाकले ना, आज कालच्या वारीपर्यंत नव्हती. खालची टीप, देव एक, राजा आणि त्याचा परिवार अशी पौराणिक कथा स्वरूपात वर्धनाची ही सविस्तर ग्रंथकथा आहे. शंकर, खंडोबा, ज्योतिबा वगैरे नावं सांगू नयेत. बरं हो बाबा, तुझ्या म्हणण्यानुसार उत्तर हे विषयाचं उत्तर आहे का? हे पूर्ण वाचू नका कोणीच, शांत बसा. हाताच्या घडी तोंडावर बोट, त्या कानात हुंदीर मुद्दा असे त्यांना मला ऐका जाऊ दे. आज ऐका बुवा विषयाचं उत्तर काय देतोय. बळीराजा पाताळात गेल्यावर पृथ्वीवरील शेती आणि शेतकरी ज्यांना बळीराजा आपली लेकरं मानायचा, ती लेकरं अनाथ झाली. राजाच्या अनुपस्थितीचा फायदा घेऊन जंगलातील क्रूर अघोरी शक्ती, भूत पिशाच, रोगराई आणि दृष्टी तांत्रिक शक्तींनी शेतभूमीवरती थैमान घातलं होतं. शेतकरी जेव्हा शेतात नांगर धरत होता तेव्हा त्याच्या बैलांना अज्ञात आजार व्हायचे. शेतात राबणारी माणसे अचानक मरून पडायची आणि भूमी सुकू लागली. पाताळातून हे सर्व पाहून बळीराजाने, त्याच्या परिवाराने भगवान विष्णूंची अत्यंत व्याकुळतेने आराधना केली आणि म्हणाले, बळीराजा म्हणाला, माझ्या दानामुळे जर माझा शेतकरी, माझी प्रजा मुख्य बैल संकटात पडणार असतील तर अशा दानाला काय अर्थ? बळीराजाचा हा निस्सीम प्रजाप्रेम आणि त्याग पाहून भगवान विष्णू गहिवरून गेले. त्यांनी बळीराजाला पाताळ लोकांचे कायमचे राज्य दिले आणि स्वतः त्याच्या राजवाड्याचे रक्षक म्हणजे द्वारपाल बनले. त्याच वेळी पृथ्वीवरील शेतकरी बांधवांच्या नागरी बळीराजाच्या संरक्षणासाठी स्वतः विष्णूंनी हे महावरदान दिले. ते वरदान काय होते मित्रांनो ऐका. हे नागरी बळीराजा, आजपासून पृथ्वीवरील तुझा कोणताही कष्टकरी शेतकरी अनाथ राहणार नाही. जेव्हा जेव्हा शेतकरी शेती करताना
आपल्या कमरेला लोखंडाची आकडी कोयती म्हणजे वाकडा विळा बांधून नांगर धरेल, तेव्हा ती कोयती माझे सुदर्शन चक्र म्हणून त्याचे रक्षण करेल. लोखंडाच्या या पवित्र कवचाच्या प्रभावामुळे शेतात काम करणाऱ्या माणसांना, तुझ्या प्राणापेक्षा प्रिय असलेल्या तुझ्या बैलांना आणि त्या पवित्र शेतभूमीला जगातील कोणत्याही वाईट शक्तीचा, करणीचा, भूताकेतांचा, अगोरी बाधेचा त्रास होणार नाही आणि या वाईट शक्तींपासून ते लांबच होऊन भस्म होतील. हे शाहीर आज खात्रीनिशी दिले तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे बुवा. मान्य करा, अगर करू नका बुवा, मला फरक नाही. आणि परत बुवा, तुम्ही काय एवढं काय, तुम्ही खरात बाबाच्या खालीचा एवढं मोठं भगत नाही तुम्ही. परत ह्या धमकीच्या पोळ्या राजेश बुवा समोर द्यायच्या. तुम्ही 7.5 तासात नाही, तुम्ही 10 तासात कोणाचा पण नाच लावा, पण माझा नाच खुटीला तुमच्या काय बापसाचं मी काय देणं करूया. तुम्ही माझा खुटी लावायला तुमच्या जेवण आज काढलाय, तुमच्या जेवण आज काढलाय. परत बुवा मला सांगतो ना. आणि काय मी नमान, मी सामान, मी काय यमक कसला यमक. तुम्ही शक्यतो नमन आणू नका, एवढाच माझा विषय. बाकी काय मी तुम्हाला बोललो, तुम्हाला शिव्या दिले विषय का पहिला विषय. आणि म्हणून विषय आहे गोरक्षनाथांचा. विषय कसा आणलाय बघा. अरे मागा या वड का धडपड, तू निर्णय घेतलास टोकाचा. विषय का मागा या वड का धडपड, तू निर्णय घेतलास टोकाचा. नाही विचार करणार लोकाचा. गोरक्षनाथ ज्यावेळेस माईकडे भिक्षा मागायला गेले तेव्हा त्या माईने त्याला वडे दिले. ते वडे मित्रांनो भोकाचे वडे होते. पूर्ण विषय का शास्त्रात त्याचा उल्लेख आहे बुवा. ते वडे भोकाचे वडे होते. विषय कसा आणलाय बघा. मागा या वड का धडपड, तू निर्णय घेतलास टोकाचा. नाही विचार करणारे लोकाचा, नाही विचार करणारे लोकाचा. बुवा आहे हरिया भोकाचा. विचार करणारे लोकाचा, बुवा आहे हरिया भोकाचा. आज बुवा तुमची मुलगवणी, तुमची मालवणीच करतो बुवा. कशी ती बघा थोडक्यात. आणि मग बक्षीस दिलं आहे जांगावदेव क्रिकेट संघ मरगुणवाडी दादांच्या माध्यमातून 251 रुपयाचं बहादर पारितोषिक. आणि म्हणून दुसरा मुद्दा, शाहीर म्हणतात या लोककलेला विधानसभेमध्ये, विधान भवनामध्ये, शक्तीपुरामध्ये, नमनामध्ये योगदान आहे विकास नांबरूचं. अरे आम्ही नाही म्हणतोय कुठं, आम्ही होच म्हणतोय बुवा. आम्ही तुमच्यासारखं नाही स्वतःचा बाबा लोकांचा काढता, आम्ही होच म्हणतोय बुवा. पण विषय काय शाहीर, जे काय क्रेडिट घ्यायचंय ना झाला तुम्हीच घ्या. एवढा कोण रिकामा नाही ना बुवा. इथं आमचा आम्हाला होता ना की ना, तुम्हाला आपला धंदाच तेवढा आहे. इथं आमचा आम्हाला, आम्ही नाही म्हटलं काय. शाहीर विकास नांबरे यांचं या गोष्टीसाठी योगदान आहे, याच्यावरती आमचा काय नकार आहे, आमचा विरोध आहेच. आम्ही भांडण करतोय का, आम्ही नाही म्हटलं. पण शाहीर उगाच आहे ना, तुम्ही आज बोलायला काय नाही म्हणून बोलू नका. राहिला विषय लोकांच्या टाळ्याच्या आणि शिट्ट्यांचा, नको वाजवू देत. तुम्हाला काय वाटतं, हे टाळ्या आणि शिट्ट्या वाजवणं सगळेच काय तुम्हाला चांगलं म्हणतात. जेव्हा इथं ही आणि हिकी करता ना, तुमचे टिंगल उडवतात लोक बाहेर, तुमचा हाशा करतात बाहेर लोक बुवा. आणि म्हणून विषय कसा आणलाय बघा.